एक नवीन इंग्लिश ग्रामर ही व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहोत. त्यात आपण इंग्लिशच्या ग्रामरमधलं सर्व बारकावे आपण शिकणार आहोत. सुरुवात करतो आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इंग्लिश ग्रामर. प्रत्येक लँग्वेजला, मग ती इंग्लिश असो, मराठी असो, हिंदी असो, या प्रत्येक भाषेला किंवा लँग्वेजला काहीतरी स्ट्रक्चर असते आणि काहीतरी त्याला सिंटॅक्स असतो. त्या स्ट्रक्चरला किंवा सिंटॅक्सलाच आपण त्या भाषेचं ग्रामर बघतो आहे. आपण सर्वात पहिले बघूया इंग्लिशच्या ग्रामरबद्दल. व्हॉट इज इंग्लिश ग्रामर? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इंग्लिश ग्रामर? The structure or syntax of English language is called as grammar of English. For example, Ram is a boy. Sita is a girl. Ram is a boy या वाक्यातलं, in this sentence, what is Ram is called? What is called? What is this a? What is this boy? किंवा दुसऱ्या वाक्यातलं सीता काय आहे, इज काय आहे, ए काय आहे, गर्ल काय आहे, हे डिटेल आपण आपल्या ग्रामरमध्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी यू हॅव टू लर्न दॅट व्हॉट आर द अल्फाबेट्स. सर्वात प्रथम आपण बघत आहोत अल्फाबेट्स. अल्फाबेट्स कुठले कुठले आहे, तर मी लिहितो इथे अल्फाबेट्स. तुम्हाला माहिती आहे, जर मी कॅपिटल लेटर्स लिहितो आहे, कॅपिटल लेटर्स सर्वांना परिचित आहे. कॅपिटल लेटर्स की कॅपिटल ए पासून झेडपर्यंत किती कॅरेक्टर्स आहे? 26 कॅरेक्टर्स. तसेच जर आपण बघितलं तर स्मॉल लेटर्स किती आहे? स्मॉल लेटर्स, हाऊ मेनी स्मॉल लेटर्स आर देअर? फ्रॉम स्मॉल ए टू स्मॉल झेड. दॅट इज ऑल्सो 26 कॅरेक्टर्स. मग जेव्हा कुठल्याही लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये या कॅपिटल लेटर्स किंवा स्मॉल लेटर्स शिवाय कुठला वर्ड्स बनेल का? नाही. इवन नो सेंटेन्स कॅन फॉर्म. जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये एखादं सेंटेन्स बनवायचं आहे तर या सेंटेन्समध्ये तुम्हाला वर्ड्स लागतील. इन दॅट सेंटेन्स यू रिक्वायर वर्ड्स. In that words you require alphabets. Either it may be a capital letters or small letters. So first of all we will see that what do you understand by vowels. In this alphabets the characters A, E, I, O, U, these alphabets are called as vowels. These 5 alphabets are basically vowels. What is then consonants? Consonant कशाला म्हणतात? Consonants मग ए ई आय ओ यू सोडून जे कॅरेक्टर्स आहे, दॅट इज द रेस्ट of the characters.
than characters or letters than A, E, I, O, U. A, E, I, O, U सोडून the rest of the characters किती आहे? So here this 21 rest of the characters or alphabets, 21 characters, त्यालाच मी अल्फाबेट्स म्हणतो. त्या 21 कॅरेक्टर्सला काय म्हणतात? कन्सोनंट्स. सो ऑल these are called as consonants. So your word forms with the help of these vowels and consonants. Your words are formed by these vowels and consonants. Or you may call it as letters. If suppose letters or alphabets form word, or consonant and vowels form word. है कि नहीं? If suppose letters or alphabets it forms words, or consonants and vowels also form words, means in order to form word it requires consonant and vowels, because consonant and vowels comprises of different combinations of the alphabets. So word basically म्हणजे आपण जर लेटर आणि अल्फाबेट्स वापरले तर काय बनेल? तुमचं शब्द बनेल. आणि शब्दामध्येच काय असते? तुमचे कन्सोनंट आणि व्हावेल्स असतात, आहे की नाही? कन्सोनंट्स आणि व्हावेल्स मिळूनच शब्द बनतो. आणि त्या शब्दामध्ये काय असतात? तुमचे लेटर्स असतात. ए, बी, सी, डी, ई कॅपिटल असतील किंवा स्मॉल असतील. जेव्हा आपल्याला एखादं सेंटेन्स बनवायचं असते तर इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो? इफ आय हॅव टू फॉर्म अ सेंटेन्स. जर मला एखादा सेंटेन्स बनवायचा आहे, सेंटेन्स कशाने बनेल? सेंटेन्स इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. सेंटेन्स इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. मला जर वर्ड्स बनवायचे असतील, सो वर्ड्स आर फॉर्म विथ द हेल्प ऑफ काय? कन्सोनंट plus vowels. That means if consonants or vowels, this comprises of different alphabets or letters. म्हणजे आपण जर बघितलं तर कुठल्याही वाक्यात अल्फाबेट्स काय बनवतात? वर्ड्स बनवतात. वर्ड्स कंबाईन केले तर काय होते? सेंटेन्स बनवतो आपण. आणि सेंटेन्स आपण वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्स करू शकता सेंटेन्स. मग जेव्हा मला वर्ड बनवायचं आहे तर वर्डचे वेगवेगळे प्रकार आहेत. इफ सपोज आय एम कॅटेगरायझिंग वर्ड इंटू डिफरंट कॅटेगरी. इफ आय एम क्लासिफाईंग वर्ड इंटू डिफरंट कॅटेगरी. इफ category of word, or you may call it as classification of words, is called as the part of speech. द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? वर्डला जेव्हा आपण क्लासिफाय करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्ट ऑफ स्पीच. त्याचे किती प्रकार आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे काय? द नाउन. यालाच मराठीत काय म्हणतो आपण? नाम. दुसरं काय? द प्रोनाउन. नामाच्या ऐवजी जर वापरायचं असेल, समजा मी म्हटलं राम इज अ बॉय and he is doing a good business. Instead of Ram
I am using he. If suppose Sita is a girl, she is a good girl. That means what? Instead of Sita, I am using she or her. Then third is what? The adjective. The adjective. Fourth is what? The verb. क्रियापद. पाचवं काय? The adverb. सहावं काय? The preposition. सातवं काय? कंजक्शन. द कंजक्शन. आणि आठवं काय? इंटरजेक्शन. इंटरजेक्शन. So these are the different parts of speech. These are called as parts of speech. We will see detail about that. That is about the noun. What is the noun? What is the pronoun? What is the adjective? What is the verb? What is the adverb? What is the preposition? What is the conjunction? What is the interjection? In our next video. If suppose you जर तुम्हाला आमचं हे जे ग्रामर सिरीज आम्ही सुरू केलेली आहे ई स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये, जर तुम्हाला आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. या प्रत्येक सिरीजचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेत. तुम्ही नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, वर्ब किंवा क्रियापद म्हणजे काय, ॲडवर्ब म्हणजे काय, प्रेपोजिशन कशाला म्हणतात, कंजक्शन कशाला म्हणतात, इंटरजेक्शन कशाला म्हणतात, या सर्वांबद्दल अगदी सोप्या भाषेत तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत. तुम्ही आमच्या ई स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा.